सुरखे लय खुश बघ मी आज आयुष्यात माझं. म्हणजे माझ्या आयुष्यात जी गोष्ट फक्त कमी होती ना ती पण आज तू पूर्ण केलीस. आपण दोघं आई बाबा होण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे बघ. खरंच मी पण लय खुश आहे बघा. मला पण एवढा आनंद झालाय ना. असं झालंय मला आता मी गावामध्ये कोणत्या बाईला सांगू कोणत्या सगळ्यात महत्वाचं मी सुगंधाला जाऊन सांगणार आहे. मी बाकीचं सगळं सोडतो. तुला सांगतो आपलं बाळ आहे की नाही असं गुटगुटीत झालं पाहिजे. त्याच्यामुळे ना तुला जे काय खावं वाटेल ना ते मला सांग. तू काळजीच करू नको. तुला सांगतो ना अजून 1 लिटर दूध वाढवतो. संध्याकाळी रोज 1 ग्लास दूध घ्यायचं, सकाळी 1 ग्लास दूध घ्यायचं, केशर टाकायचं आणि काजू बदाम मस्त खायचं. बाळाची तब्येत कशी एकदम भारी झाली पाहिजे. काय लाज नको. चल हो शामराव, आज लय जोडीनं फिरू राहिले राव. योग्य लय खुश आहे आज मी. का बरं? गुड न्यूज आहे. तुला सांगेन नंतर. हा अहो सांगा ना गुड न्यूज मला. नंतर सांग. आता मी थोडं काम होते. हा बरं अभिनंदन बरं का. हा थँक्यू चल चल. भारी झालं भाऊ. हे बघ ही फाईल वगैरे जपून ठेवा आता बरं का. दर महिन्याला लागेल आपल्याला. हा हा सोनोग्राफी वगैरे दर महिन्याला करावं लागेल. हा व्यवस्थित ठेव आणि आराम करतो आता. हा हा सुगंधा अगे सुगंधा आवरलं काम. काय शामराव आज सकाळी सकाळी चक्कर मारला. आज लय खुश आहे मी. या खरंच तुमचा चेहरा पण लय खुललेला दिसतोय. पण का बरं खुश आहे? एखादी लॉटरी बिटरी लागली काय? लॉटरीपेक्षा बी मोठं म्हण. बाबू जास्त झालं काय? मी बाप होणार आहे. अय्या खरंच देवच पावला हो. सुरेखाची पण लय दिवसाची इच्छा होती. भारी काम झालं. हा ना. तर काळजी घ्या बरं. मी काय म्हणते आता एवढी मोठी तुम्ही गोड बातमी दिली मग आता काही पार्टी बिर्टी मध्ये तोंड गोड करा थोडंफार. अरे देईल ना पार्टी. काही मोठी पार्टी देईन हॉटेलला. कधी पण देईल. थोडं थांब ना. चालते म्हणजे माझी काय अशी हेच नाही बा की मुलगा व्हावा मुलगी होईल. जे होईल ते होईल बस. मला फक्त ते मिळालं पाहिजे बस. काही झालं तर ते होईल हे जास्त मोठं आनंदाचं आहे की नाही. खरंय. बरं मग मी आता पुढं काय जातो आता. हा काळजी घ्या बरं का पण तिची. हो तिला हाई नको ते सगळं पाहणार मी आता. ही बरं झालं बाई खरंच ना. झालं खुश आहे यार मित्रा. यार झालं नेमकी काय सांग ना. तुला काय सांगू तुला म्हणजे कसं सांगू ना हेच मला कळना. तुला म्हणजे ना शब्दच नाहीत बघ माझ्याकडे. लय दिवसाची वाट पाहत होतो चालू. कायची? अरे मी बाप होणार आहे. काय सांगतो वाटेल मग आख्या गावाला पेढे. अरे पेढे काय गाव जेवण देईन. काही होऊ दे. मुलगा होऊ दे मुलगी होऊ दे अख्ख्या गावाला जेवण देईन. बरं झालं बुवा लय दिवसातून हे झालं तुला आहे का नाही. जगदंबेची कृपा आहे भाऊ. खरंच लय दिवस वाट पाहिली रे. मस्त आहे. सुरेखा पण आता म्हणजे तिलाही बरं वाटलं की नाही. तिला भीतीच वाटायची ना रे. काळजी घे आता वहिनीची. मग येडा आहे का. लय काळजी घेतोय. तुला सांगतो खायला म्हणू नको प्यायला म्हणू नको. जे लागेल ते जे नुसतं खुश ठेवायचं बस तिला. अजिबात मनामध्ये म्हणजे निगेटिव्हिटी आलीच नाही पाहिजे. एवढंच पाहतोय मी तिला. बरं आहे भो. पुढून तरी नशीब पावलं आहे का नाही. झाल्या तुम्ही वहिनीला घेऊन ये राव. मग आणि ना झालं गेलं सोडून दे सगळं. कसं असतं माहितीये का शेवट आपलं कोणी आपल्याशिवाय सांग बरं तिला. नाही बरं का मी मस्त आणायचा प्रयत्न करतोय पण तिचं बाप पाठीत नाही येणार. काय करू आपण यांना करू. सदा भाऊ डेपुटी यांना परत अण्णा जरा वयस्कर माणूस समजून सांगते. कधीतरी आपण घेऊन येऊ तिला. हा चालते. मस्त येऊ कमी घरी पाहतो काय लागत नाही कमी जास्त. काळजी घे रे. ए दिग्या इकडे. का वहिनी जाय बरं पहिलं त्या सुगंधाला बोलून आण. बर बघ ना सुगंधा एक तर एवढे नवस करून दवाखाने करून कुठेतरी राहिलं होतं. आता काय करू मला काहीच कळत नाही. एक तर पाहुणे रावळे म्हणत होते की मला सोडून दे म्हणून आणि दुसरे बायको कर.
कुठं इकडून तिकडून राहिलं तर काय करू मला काहीच कळत नाही ग. सुरेखा आता तूच सांग, तू तुझी काळजी घेतली असती तर हे झालं असतं का? डॉक्टरांनी तुला बेड रेस्ट सांगितलेला होता ना ग. मला तर आता लय भीती वाटायला लागली. मला शामराव सोडून देतील का बरं? रडू नको, शांत हो आता. आता जे आपल्या हातात नव्हतं ते तू करून बसली. तेव्हाच जर काळजी घेतली असती, नको तुला तेव्हाच सांगितलं जड उचलू नको, काळजी घे. मी शामरावला सुद्धा सांगून ठेवलेलं होती. मला काय नाही समजू लागलं बघ. आता काय करायचं ते पटकन सांग मला. काय सांगू मी तरी, तू सांग आता. निष्काळजीपणा नडला की नाही आपल्याला हा? अगं काय नाही ग, एक अण्णा मी घरात उचलून आणला. अगं पण तुला कळायला पाहिजे होतं सुरेखा, 8 वर्षानंतर तुला राहिलं होतं. हांडावर काय तू कळशी पण नव्हती उचलायला पाहिजे. अगं मला आवाज द्यायला लावायचा ना. रडू नको, बस शांत आता. मी बोलते शामरावांसोबत, तू शांत बस. आता त्यांना सांगावं तरी कसं आहे, तूच सांग आता. अरे सुगंध, कधी आली तू? आता चालेल. होय. अरे टेन्शन मध्ये कमी, तुला सांगितलं ना मी, आनंदी राहायचं एकदम. तिला सांग बरं, तू मस्त राहायचं एकदम आनंदी. हा, टेन्शन घ्यायचं नाही अजिबात कुठलं. आता खायला प्यायला काय कमी पडणार नाही तुला. मी फक्त बाळाची काळजी घ्यायची, तुला सांगतो मी. बाई काहीच नाही. अगं रडू नको ना. रडायला काय झालं? अहो तुम्ही मला सोडून तर देणार नाही ना? सोडून देणार? आज कोण बोलायला सुगंधाई? काय झालं हिला? हो शामराव, तिच्याकडनं जड उचलला गेलं, तिने हांडा उचलला. काय मिसकॅरेज झाला. आता काय न होणारी गोष्ट झाली. नका टेन्शन घेऊ तुम्ही, पण ती केव्हाची रडती. हो ऐका ना, बोला ना काहीतरी. अहो तुम्ही मला सोडून तर नाही देणार ना? मी स्वतःहून नाही केलं होते. बोला ना काहीतरी. नको रडू सुरेखा, रडू नको तू. मी समजू शकतो तू काय स्वतःहून नाही केलं हे. आता झाली घटना, काय करणार. तर तुला सांगितलं होतं तरी पण मी की काळजी घे म्हणून. कसं आहे, एक तरी इतक्या वर्षाने राहिलं होतं. डॉक्टरांनी पण सांगितलं होतं काळजी घे, जड उचलू नको, तरी तू उचललंस. आता काय तुला वाटलं तू केलंस, त्यात तुझी काय चूक आहे मला सांग. मी समजू शकतो एका बाईला किती त्रास होत असेल या गोष्टीचा. एक तर इतक्या वर्षानंतर आपल्याला राहिलं होतं, गावामध्ये सगळे एवढं नाव ठेवत होते. मलाही फार आनंद झाला होता, गगनात मावणारा एवढा आनंद झाला होता मला. हा दुःखाचा डोंगर मला तर आहेच, पण माझ्यापेक्षा तुला किती आहे मी समजू शकतो. सुरखे, मी समजू शकतो ग किती त्रास असतो तो. एकतर खूप दिवसांनी आपल्याला आनंद झाला होता. कदाचित नसेल आपल्या नशिबामध्ये, तर काय करणार आपण, तू तरी सांग बरं. डॉक्टरने काळजी घ्यायला सांगितली होती, आपण घ्यायला पाहिजे होती. आता तुला नाही जमलं तर काय करू शकतो आपण, बरोबर आहे की नाही? सगळा त्रास बायकांनाच असतो. ते बाळ 9 महिने पोटात वाढवायचं, मग तो डिलिव्हरीच्या वेळेस ते त्रास. हां, आणि त्यात जर असं काही झालं मध्ये तर ते तर विचारूच नकोस. हे बघ, आमच्या पुरुषांचं काय असतं, फक्त बोलून दाखवायचं किंवा बोलायचं, रागवायचं, चिडायचं, याच्या पलीकडे काय. खरा त्रास तर सगळा तुम्हाला असेल, बायकांनाच असतो. हे बघ, तू आहे ना, अजिबात काळजी करू नकोस ह्या गोष्टीची. नाही झालं ना काही तरी काही नाही, मी तुला सोडणार नाही. आयुष्यभर आपण एकमेकांना साथ देऊ. मूलबाळ पाहिजेच असं कोणी सांगितलं? हां, आणि हे बघ, 8 वर्षांनी किंवा आहे ना प्रयत्नाने झालं होतं ना. मी काय म्हणतो माहिती आहे का, हे बघ, देवाचा आशीर्वाद आणि डॉक्टरांचे प्रयत्न आपण चालू ठेवू. आणि फक्त एवढीच काळजी घ्यायची, ह्यावेळी जे आपण निष्काळजीपणा केला ना, पुढची वेळेस तो होऊ द्यायचा नाही. आणि खूप काळजी घ्यायची. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात मग तू अजिबात कामाला हात लावायचा नाही. हां, मी करीन ना सगळं काम, काडी सुद्धा उचलायचं नाही, बरोबर आहे की नाही सुगंधा? हां, पण तू खचून जाऊ नको. गरज वाटली तर मला पण आवाज दे कामाला, पण एवढी निष्काळजीपणा नको करू पुढच्या वेळेस राहिलं. हां, हे बघ, देवाच्या मनात असलं ना, आपल्याला द्यायचं असेल ना, ते 100% द्या ना. रडू नको बरं तू. हां, आणि हे बघ, तू अजिबात हा समानात अजिबात विचार आणू नको की मी तुला मूलबाळ नाही म्हणून सोडून देईल म्हणून. किती नातेवाईकांनी मला सांगितलं लग्न कर लग्न कर, मी फक्त ऐकत राहिलो त्यांचं. तुला कधी शब्दाने बोललोय का? हां, तू अजिबात तो विचार करू. काही खाल्लंस का तू, सांग मला.
हे बघ मी बिस्किट आणलेत. सुगंधाईला सांभाळ, मी चहा करतो. नाही नाही, बसा बसा, मी चहा ठेवते. मी आहे तुझी चहा. बरं ठीक आहे, रडू नको.